शेतकरी मित्रांनो, यावर्षी सोयाबीनला हमी भाव 5,328 रुपये शासनानं दिलेला आहे. आणि आता आपल्या इथं सोयाबीनची नोंदणी करून आपल्याला सोयाबीन हे नाफेडच्या केंद्रावर विक्री करावं लागते. आणि मध्य प्रदेशमध्ये तिथं वेगळी पद्धत आहे. तिथं भावांतर योजना लागू केलेली आणि आपल्या इथं हमी भावानं नाफेडच्याच केंद्रावर खरेदी केला जाते. आता आपल्याला बघायचंय की तिथं जी भावांतर योजना आहे तिची कशी पद्धत आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचा कसा फायदा होतो आणि आपल्या इथं जे नाफेड खरेदी करते त्याच्यात शेतकऱ्याचं नुकसान कसं होतंय. आता तुमचं होतंय का ना मला माहित नाही, पण जे मी बघितलंय ते मी सांगतो. आता एक लक्षात घ्या, आपल्या इथली पद्धत अगोदर पाहू. आपल्या इथं काय करावं लागतंय, आपल्याला ऍप दिलेले, त्या ऍपच्या माध्यमातून नाफेडची नोंदणी करावी लागते. आता त्या ऍपहून करताना आपल्याला ज्या केंद्रावर विक्री करायची त्याची त्या ऍप मधून परवानगी घ्यावी लागते, म्हणजे नोंद करताना, आणि तिथं नोंद करून आपल्याला विकता येते. आणि दुसरी पद्धत आहे की त्या नाफेडच्याच केंद्रावर जाणं लागतं, तिथं जाऊन आपला अंगठा द्यावा लागतो. मग त्यामध्ये तो शेतकरी म्हातारा असला, नाहीतर ना असला, बाई माणूस असलं तरी तिथंच जाऊन अंगठा द्यावा लागतो. आता त्याच्यात भानगडी असे आहेत की म्हाताऱ्या माणसाचे अंगठे येत नाहीत आणि ते गेल्याशिवाय तिथं नोंदणी करता येत नाही. आणि त्यामुळं ही आपल्या इथली अशी पद्धत आहे. आणि नोंदणी झाल्यावर आपल्याला जी तारीख भेटेल त्या तारखेला नेऊन तिथं त्या नाफेडच्या केंद्रावर विक्री करावं लागतंय. आणि मग तिथं जेव्हा आपलं सोयाबीन ज्या प्रमाणे आहे, भिजलेलं आहे, कसं आहे, त्याच्यात माती आहे, या प्रमाणे तिथं आपल्याला भाव भेटतो. आता हे नाफेडचे केंद्रच लवकर एक तर चालू होत नाही आणि चालू झाल्याच्या नंतर नंबर कावा लागन, आणि त्याच्या आधी आपल्याला असते मरणाचं देणं. खत आणलेलं असतंय उधार, बियाणं आणलेलं असतंय उधार, कुठं सासऱ्याचे, मेहुण्याचे, नाही तर साडूचे, कोणत्या तरी पाहुण्याचे उसने पासने पैसे आपण घेतलेले असतात आणि ते द्यायची गडबड असती. त्याचा फोनवर फोन चालू असतो, इकलक नाही सोयाबीन, इकलक नाही सोयाबीन, पैसे पाहिजेत. मग आपल्याला गडबड झाल्यामुळे आपण इतक्या गोष्टीची वाट पाहू शकत नाहीत. मग आपल्याला ते इकडंच कमी भावामध्ये बाजारात विकावं लागत आहे आणि मग तिथं आपलं होतंय नुकसान. आता मध्य प्रदेशची पद्धत कशी आहे, तिथं मार्केटमध्ये जी किती शेतकरी त्याला बी नोंदणी करावी लागते, पण नोंदणी केल्याच्या नंतर त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा मार्केटमध्ये नेऊन विकता येते. विकल्याच्या नंतर त्या मार्केटमध्ये आपलं काय भाव सोयाबीन विकलेलं आहे, आता 5,328 रुपये भाव दिलेला आहे यंदा, हमी भाव 5,328 रुपये. आणि समजा त्या मार्केटमध्ये सोयाबीन त्या मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याचं 4,000 रुपयाने विकलंय, त्याला भाव भेटला 4,000, मात्र त्याला तिथली पावती घ्यावी लागती आणि त्यानं जी आधी नोंदणी केलेली त्याप्रमाणे आता समजा हे भाव भेटला, मग याच्यात 1,328 रुपये फरक पडला, म्हणजे त्याला हमी भावापेक्षा 1,328 रुपये कमी भेटले. मग आता त्यानं काय करायचं, जिथं नोंदणी केली का अगोदर त्या मार्केटमध्ये विकल्यावर ती पावती घ्यायची, काय भावाने विकलंय 4,000 रुपये, ही 4,000 रुपयाची पावती पुन्हा त्या पोर्टलवर अपलोड करायची. आणि अपलोड केल्याच्या नंतर जे काही आता भाव फरक आहे समजा 1,328 रुपये, मग त्याची सरकार ती त्यांची यंत्रणा पाहणी करणार, खरंच या शेतकऱ्याने त्या मार्केटमध्ये विकलं का. मग त्याची ती पावती, त्या पावतीचा नंबर, त्याने विकलेला भाव, पुन्हा त्या दिवशीचं जे झालेलं बीट आहे, म्हणजे बीट पुन्हा बोली लावून असते, बोली लावून बीट झाल्याच्या नंतर जो भाव भेटला त्या भावाप्रमाणे समजा 4,000 रुपये विकले, मग फरक राहिलाय 1,328 रुपयाचा. ती पाहणी केल्याच्या नंतर डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे हे वरचे राहिलेले 1,328 रुपये त्या खात्यात शेतकऱ्याचे येते. पण आता 1,328 रुपये फरक राहिलाय. पण या वर्षी सरकारनं काय केलं, त्या की जे वरचा भावांतर योजना म्हणतात त्याला, त्या भावांतर योजनेमध्ये जास्तीत जास्त भाव फरक किती द्यायचा, तर त्यानं 1,300 रुपये ठरवलेला आहे. 1,300 रुपये म्हणजे आपल्याला 1,328 नाही भेटणार शेतकऱ्याला, तर 1,300 रुपये भेटणार. पण माल जेव्हा इकीन तेव्हा इक, पावती अपलोड कर आणि त्यानंतर भेटणार. आणि त्याच्यासाठी तर ॲग्रीस्टॅकचा फार्मर आयडी माहितीच आहे आपल्याला, तरी नोंदणी करताना ती सुरुवातीला त्याला आपलं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात नोंदणी करावी लागते आणि त्या डीबीटी खात्यावर त्याचे हे 1,300 रुपये येऊन जाणार. मात्र त्याला तारीख पाहायची गरज नाही, वेळ पाहायची गरज नाही,
जेव्हा त्याच्या मनात आलं आपल्याला विकायचंय, फक्त नोंदणी करून अगोदर ठेवावं लागते. जेव्हा विकायचं तेव्हा त्यानं मार्केटमध्ये कोणत्याही न्यायचं आणि तिथं विकल्याच्या नंतर ती पावती फक्त अपलोड करायची. अशी मध्य प्रदेशची भावांतर योजना आहे. आता या भावांतर योजनेमध्ये शेतकऱ्याचा बघा कसा फायदा होतो. भावांतर योजना, या भावांतर योजनेमध्ये त्या शेतकऱ्याचा तेवढा फायदा होतो आणि आपल्या इथं त्या केंद्रावर जाणं लागत. त्या केंद्रावर नोंदणी करायची, नोंदणी केल्यावर त्याची तारीख का होईल, तारीख आल्यावर तिथं भरल्या ट्रॅक्टरन गाड्यान तिथं लाईनला लागायचं. आणि पुन्हा मी आता असं ऐकलंय की आता इकायला नेताना बी ते ज्याचा अंगठा घेतलाय तो म्हणजे जो शेतकरी तो पुन्हा लागणारे अंगठा द्यायला तिथं. म्हणजे आता मला सांगा, एखादा म्हातारा माणूस असलं तर त्याला म्हणजे तिथं ताटकळ ठेवायचं काम आहे का नाही. बाई माणूस असलं म्हणजे इकरी करताना पुन्हा न्यायचं काम आहे का नाही. म्हणजे एक तर वेळ चालला आपला आणि त्याच्यात खर्च वाढायलाय, कारण आता घरच्या न्यायचं म्हणलं भानगडी आलेच का नाही. असं आहे बघा. आता आता त्याच्यात काय आपल्याला सांगायचा उद्देश असा नव्हता की लय मध्य प्रदेशचं सरकार चांगलं आहे, तिथले लयच नेते चांगले आहेत, असं काय म्हणायचा उद्देश नव्हता. मात्र आपल्या इथली परिस्थिती काय आहे आणि तिथली परिस्थिती काय आहे एवढाच फक्त आपला सांगण्याचा उद्देश होता. बाकी दुसरं काहीच नाही. शेवटी हेही सरकार आपलंच आहे. आपण ह्याला भरभरून असं मतदान दिलेलं आहे, त्याला आपण बहुसंख्येनं बसिलेलं आहे. तिघ जण मिळून मस्तवानी सरकार चालवायले, याच्यात काही दुमत नाही. फक्त आपला उद्देश काय की शेतकऱ्याचा कशात फायदा आहे एवढंच सांगायचं होतं. तिथल्या शेतकऱ्याला फायदा व्हायला, आपल्या इथल्या शेतकऱ्याला फक्त ताटकळत बसावं लागेल. त्याची नोंद करायची, नोंद केल्यावर तिथं जायचं, त्याची आपली तारीख का व्हायची, त्या तारखेला माल न्यायचा, मग तिथं लाईन लागलेली राहणार आणि त्या लाईनीत उभं राहून मग आपला जेव्हा इकन तेव्हा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जो भाव भेटन त्या भावाप्रमाणे म्हणजे 5328 तर हमी भाव आहेच, पण त्याच्यात आता आपलं डागी असतं, कुठं माती असते, त्याच्यामुळे थोडाफार कमी जरी भेटला तर त्या भावानं आपल्याला आपल्या खात्यात पैसे येतात. आणि तसंही म्हणा आपलं सरकार लय चांगलं आहे की आपल्यासाठी पीएम किसान योजना आहे, त्याच्यातून 2000 भेटतात. नमो शेतकरी योजना आहे, त्याच्यातून 2000 भेटतात. आणि लाडकी बहीण आहे, तिच्यातून 1500 भेटतात. लावावर टोटल आपल्याला वर्षाला किती येतात आणि सांगा कमेंट मध्ये. मग आता एवढं चांगलं सरकार असल्यावर आपण कशाला नाव बोट ठेवायचे. ठोच नाही, कोणीच नाही ठेवा, कारण इतकं चांगलं आणि मजेत सरकार चालले. सगळे बघायलेत. आता निवडणुका चालू आहेत, किती मस्त प्रचार सुरू आहे जोरात. तुम्ही पाहिले आता तिघ जण वरी महायुतीत बसलेली, खाली नगर परिषद नगरपंचायतला एकमेकाच्या विरोधात असले की तिथं जाऊन एकमेकाच्या विरोधात बोलत येत आणि जिथं संघ असते तिथं चांगलं बी बोलत येत. असं काय नाही, आपलं खेळीमेळीनं मस्त मजेत आपलं सरकार चाललेले, त्याच्यानं काय नाव बोट ठेवायचा उद्देश नव्हता. कसंही काही जण बरेच सरकारचे असतात आणि त्याला वाईट वाटू नये म्हणून हे सांगायलो. आलं का लक्षात. मग आता तुम्हाला कोणती योजना चांगली वाटते नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.